रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज पण मी शहरामध्ये घर दाखवतोय। शहर म्हणजे चरईलाच घर आहे आणि जे घर आहे हे चरईला ग्राउंड प्लस 12 माळ्याची बिल्डिंग आहे। फ्लॅट सोबत एक कार पार्किंग आपल्याला मिळणार आहे, त्याचाही काही प्रॉब्लेम नाही आहे। घर खूप मोठं, खूप प्रशस्त 100% आहे, कारण की त्याचा कार्पेट जर बघितला 730 आहे। ते जर बाल्कनी तुम्ही बघितलं तर मी त्या बाल्कनीमध्येच उभा आहो। झाडं हे ते सगळं ठेवायचं, कोण गार्डनिंगसाठी पाहिजे किंवा डॉग प्रेमी आहे ते डॉगांसाठी किंवा मांजरांसाठी व्यवस्थित जागा असायला पाहिजे। तर मला असं वाटतं त्यांच्यासाठी हे एक घर आहे, जे ठाणा स्टेशनपासून जर विचार केला तर एक 1.5 किलोमीटर अंतरावरती हे घर असणार आहे। फ्लॅट अनयूज अनटच इन्व्हेस्टरचा फ्लॅट होता आणि बिल्डिंग 10 वर्ष जुनी बिल्डिंग असणार आहे आणि हा फ्लॅट आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे। विशेष म्हणजे सकाळचं ऊन तुम्हाला तुमच्या घरामध्ये नक्की मिळणार आहे आणि जर तुम्ही बघितलं तर घर मोठं आहे, प्रशस्त आहे आणि चांगलं पण आहे। आणि जर आपण घराच्या बाहेर जायचा जर विचार केला तर घराच्या बाहेर गेल्यानंतर मग मात्र हे वेस्टला आहे, आतमध्ये ईस्टला आहे, ईस्ट वेस्ट घर असणार आहे। त्याच्यामुळे जर तुम्ही लॉबीमध्ये आला तर लॉबीच्या पुढं एक घर आहे, ह्या साईडला एक लिफ्ट आहे, ह्या साईडला एक लिफ्ट आहे, परत ह्या साईडला एक घर आहे। म्हणजे टोटल जर तुम्ही बघितलं एका फ्लोअरवरती जर तुम्ही बघितलं आणि एवढी मोठी लॉबी, लिफ्ट आहे, सगळं आहे, स्टेशनपासून जवळ आहे। अशा पद्धतीचं जर कोणी घर बघत असेल तर मला असं वाटतं हा एक पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे। घराच्या आतमध्ये ज्यावेळेला इन होतो त्यावेळेला एवढी मोठी जागा आणि मग मस्त मोठा प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचा तुम्हाला हॉल मिळतो। हॉलमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्या साईडला तुमचा हॉल आहे, अधिक जर तुम्ही इकडे आला तर डायनिंग वगैरे लावायचं म्हटलं तरी तुम्हाला मोठी जागा नक्की मिळणार आहे। नंतर हा तुमचा एवढा मोठा परत ह्या साईडला जर आता इकडे हॉल आहे, जरी लोअर फ्लोअरला फ्लॅट आहे पण घरामध्ये आत्ता आपण 2:45 लावलो आहे पण हवा घरामध्ये खेळती नक्की असणार आहे। इथे आलात तर मग मात्र तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे अशी मोठी चांगली प्रशस्त असणारी तुम्हाला बाल्कनी एवढी मोठी मिळते। ह्या बाल्कनीचा वापर तुम्ही तुमच्या पद्धतीनं कसाही करू शकता। विशेष म्हणजे जर बेडरूमचं बघितलं तर त्या साईडला एक बेडरूम, ह्या साईडला बेडरूम आहे, म्हणजे बटरफ्लाय लेआउटचं बेडरूम असणार आहे। तिकडलं बेडरूम आपण नंतर दाखवू, पहिलं तुम्हाला इकडलं बेडरूम दाखवतो। ह्या बेडरूमला जरी आला तर ह्या बेडरूमची साईज वाईज जर तुम्ही गेलं तर कॉम्प्रोमाइज नक्कीच नाही आहे। इथे एवढी मोठी जागा कपाटासाठी दिली गेलेली आहे। अधिक तुमचा बेड जेवढा मोठा बेड लावायचा तुम्ही एवढा मोठा बेड ह्या साईडला लावू शकता आणि ह्या बेडला लावल्यानंतर विशेष म्हणजे जेवढी मोठी हॉलला बाल्कनी आहे तेवढीच मोठी बाल्कनी परत तुम्हाला इथं वापरायला बाकी नक्की मिळते। जे मंडळी असे बाल्कनीचे शौकीन आहे, गार्डनिंगचे शौकीन आहे किंवा डॉग प्रेमी आहेत त्यांच्यासाठी हे एवढी मोठी जागा परत बाल्कनी तुम्हाला नक्की मिळते। आणि परत इकडे आला तर भलं मोठं एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट इकडे तुम्हाला हेही मिळतं, जे तुम्ही तुमच्या पद्धतीने जसं पाहिजे तसं करून घ्यायचं असेल तर घेऊ शकता। नंतर अजून चांगली गोष्ट जर बघितली तर तुम्ही इकडे वॉशिंग मशीनसाठी एवढी मोठी जागा उपलब्ध परत आहे। एवढी मोठी जागा आहे, इकडनं जर तुम्ही आलात तर तसं जर एखाद्याला बनवायचंच म्हटलं तर तुम्ही इकडं पण स्टोर रूम बनवू शकता, कारण इकडे पण खूप मोठी जागा उपलब्ध ही स्टोर रूमसाठी वापरू शकता। अधिक वॉशिंग मशीनचा पॉईंट करू शकता किंवा जर तुम्हाला तुमच्या पद्धतीनं जशी वापरायची तशी जागा आहे। बट जागा बाकी ह्या फ्लॅटमध्ये खूप मोठी आहे, पैसे पण त्या हिशोबाने कमी आहेत, असं नाही की खूप जास्त आहेत। ज्यावेळेला तुमचा हा सगळा बेडरूम होऊन जातो आणि आपण जर पलीकडच्या दिशेने जर जायचा विचार केला तर इकडं आल्यानंतर तुम्हाला परत इथे खूप मोठं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट इकडं दिले गेलेलं असणार, हे कॉमन असणार आहे। एवढी मोठी जागा कॉमन, अधिक तुम्ही परत जर वॉशिंग मशीनचा स्पॉट इकडे जरी करायचं म्हणलं तरी ते शक्य आहे। तुम्ही ह्या साईडला पण वॉशिंग मशीन ठेवू शकता। साफसफाई, स्वच्छताची गरज नक्की आहे, कारण हा फ्लॅट वापरात बिलकुल नसणार आहे, अनयूज अनटच असणार आहे। त्याच्यामुळं साफसफाईची गरज आहे किंवा तुम्हाला मॉड्युलर किचन बाकी सगळ्या गोष्टी करायच्या असतील त्या मात्र आपल्याला कराव्या लागतील। नंतर जर आपण इकडे आलो तर तुम्हाला इथे शेवटचं बेडरूम मिळणार। या शेवटचं बेडरूमचं असं आहे की तुम्ही इथे आलात तर तुम्हाला परत इथे वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट 2 BHK मध्ये जवळजवळ 3 वॉशरूम, बाथरूम आहेत। म्हणजे तुम्ही विचार करा किती मोठा फ्लॅट आहे। तुम्हाला हे वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट मिळेल। परत इकडे आला तर तुम्हाला एक प्रशस्त चांगल्या पद्धतीचं मोठं असं बेडरूम मिळतं, जे बेडरूम तुम्ही जर बघितलं तर हवेशीर आहे, उजेडशीर आहे, सगळं चांगलं आहे आणि इथं अशी एवढी मोठी जागा तुम्हाला बेडला मिळते। अधिक परत तुमचं कपाट लावण्यासाठी परत तुम्हाला एवढी मोठी जागा ह्या साईडला पण उपलब्ध राहते। आणि परत जर समजा तुम्ही पुढे आलात तर पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे एक परत स्टँडिंग बाल्कनी आहे, जी स्टँडिंग बाल्कनी इथून चालू होते, इथून तर तिथपर्यंत आहे। आता एखादा जर माणूस असेल तर त्याने थोडा विचार केला तर बाबा ते पुढचं हे थोडं हे घेऊन थोडं पुढं जरी केलं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे, कारण
तुम्हाला ते इथून सगळं चांगलं असू शकतं. बाकी सगळं तुम्हाला आजूबाजूला जर बघितलं तर सगळ्या गोष्टी उपलब्ध आहे. जे मंडळी शहरातच राहायचे त्यांच्यासाठी मला असं वाटतं हे घर खूप सुंदर आणि चांगलं नक्की असू शकतं. कारण बिल्डिंगला ओसी पार्किंग ते सगळ्याच गोष्टी आहेत, म्हणजे नाही असं काहीच नाही आहे. कोणत्या बँकेकडनं लोनचा प्रस्ताव ठेवला तरी आपल्याला बँकेचं लोन पण मिळणार आहे. नंतर हे तुमचं शेवटचं आहे ते किचन आहे. किचन जरी बघितलं तर तुम्हाला जाणवलं बाबा किचन पण खरोखर मोठं आहे. गॅसची पाईपलाईन बाहेरपर्यंत आलेली आहे पण घरापर्यंत आपल्याला अजून आलेली नाही आहे. तर तुम्हाला ते गॅसची पाईपलाईन इथपर्यंत आलेली आहे, इथून आपल्याला आपल्या घरापर्यंत जोडवावा लागणार आहे. नंतर तुम्हाला परत स्टँडिंग बाल्कनीचं इथे पण सुविधा आहे. जर तुम्ही हे व्यवस्थित जरा इथं नीटनेटकं करून घेतलं तर तुम्हाला हेही चांगल्या पद्धतीनं वापरता येणार. जर तुम्ही किचनमधनं बघितलं तुम्हाला असे झाडं झुडं मस्तपैकी सुंदर आणि चांगल्या पद्धतीने तुमच्या घरामधनं नक्की दिसतात. अशा पद्धतीचा हा 2 BHKचा फ्लॅट आहे. सुंदर फ्लॅट आहे, मोठा फ्लॅट आहे. जर असा मोठा फ्लॅट कोणी शहरामध्ये बघत असेल, चांगल्या रेटमध्ये बघत असतील तर हा फ्लॅट आपल्याकडं उपलब्ध बाकी नक्की आहे. कारण की हे जे फ्लॅट आहे ह्याची जी किंमत आहे ही किंमत आत्ता आपल्याला सांगताना म्हणजे कोटिंग अमाऊंट 1.47 लाख रुपीज कोटिंग आहे. पण याच्यात कमी होणार आहे. तुमचं पेमेंटचं शेड्यूल, पेमेंट कसं आहे, कोणत्या प्रकारचं आहे, कसं आहे, लोन सँक्शन आहे की नाही, पेमेंट जर फास्ट असेल तर ह्या फ्लॅटमध्ये रेट कमी होण्याचे चान्सेस 100% आहे. अशा पद्धतीचे नवीन वेगळे चांगल्या पद्धतीचे घरं रोज दाखवतो आपण. हा पण फ्लॅट तसा नवा कोरा मोठा शहराच्या हिशोबाने जर कोणी विचार करत असेल तर मला असं वाटतं हा फ्लॅट तुम्ही समजा असा विचार जरी केला तर सध्या ही भिंत आपल्याला काढायची, कारण ही विटाची भिंत आहे. ही भिंत जरी काढायचा आपण विचार केला तर ही भिंत जर तुम्ही काढली तर तुमची परत एवढी मोठी बाल्कनी बाकी खूप मोठी होऊ शकते. हे 147 निगोशिएबल असणारा हा फ्लॅट आहे. याच्यासोबत एक कार पार्किंग आहे. मेंटेनन्सचा जो प्रश्न आहे साधारणतः 3,000 रुपये मेंटेनन्स या फ्लॅटचं तुम्हाला लागणार आहे. अशाच पद्धतीने नवे जुने आणि वेगळे घरं आम्ही रोज दाखवतो जेणेकरून तुमच्यासमोर आमच्याकडनं चांगल्या गोष्टी काहीतरी येत राहतात. शहरातलं घर आहे, आजूबाजूला घरं मात्र असणार आहेत, त्याला आपला पर्याय काहीच नाही. कारण शहरामध्ये छोटे छोटे प्लॉट असतात, त्याच्यात बिल्डिंग बनवताना ह्या सगळ्या अडचणींचा म्हणा किंवा हा प्रॉब्लेम्स असणारच आहे. पण शहर जवळ आहे तर बऱ्याचशा लोकांना शहराजवळच पाहिजे किंवा जास्त लांब ट्रॅफिक ह्या सगळ्या गोष्टींची नको आहे. तर मला असं वाटतं हे खूप चांगला पर्याय आहे. आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी बघा, आम्हाला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा आणि आम्हाला काम करण्याचा चान्स द्या. आम्ही जास्तीत जास्त काम करू आणि तुमच्या पुढे रोज नवीन नवीन काहीतरी घेऊन येतो. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.